स्वाधार योजना 2025-26साठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट सर्वांसाठी आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल या वर्षासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्ही यामध्ये जे आपण आता करणार आहे ते जर नाही केलं तर तुम्हाला या वर्षीचे पैसे येणार नाही आहे, कारण की यामध्ये अपडेट आलेली आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला ही अपडेट चेक करायची असेल तर लॉग इन करावं लागेल। तर सर्वप्रथम ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। बघू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। तर यामध्ये एक ऑप्शन आहे की डॅशबोर्डचं ऑप्शन राहील, यामध्ये संपूर्ण ऑप्शन आहे। तर यामध्ये एक ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे की जे फॉर्ममध्ये आतापर्यंत आपण वाट बघत होतो आणि ते ऑप्शन दिलेलं नव्हतं, ते म्हणजे बँक अकाउंट। तुम्हाला तुमचे बँक अकाउंट यामध्ये ॲड करायचे आहे। जे विद्यार्थी बँक अकाउंट ॲड करतील त्यांनाच या वर्षीचे पैसे येणार। जर तुम्ही बँक अकाउंट ॲड केलेलं नाही किंवा चुकीचं बँक अकाउंट ॲड केलं किंवा फॉर्म फिल करताना म्हणजे बँक अकाउंट ॲड करताना चुकीचा नंबर टाकला तरी तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे अचूक एकूण एक वर्ड, एकूण एक शब्द हा व्यवस्थित टाकून तुम्हाला बँक डिटेल्स ॲड करायचे। तर बघू शकता, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। तर सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट, कन्फर्म बँक अकाउंट म्हणजे परत तोच अकाउंट नंबर, त्यानंतर नेम ऑफ अकाउंट होल्डर म्हणजे तुमचे नाव जसे तुमच्या पासबुकवर आहेत सेम टू सेम तसे। त्यानंतर इथे बँकेचा IFSC कोड, जी तुमची बँक असेल त्या बँकवर IFSC कोड लिहिलेला आहे तो तुम्हाला जसा तसा टाकायचा आहे। त्यानंतर इथे बँक म्हणजे बँकचे नाव, नेम ऑफ बँक आणि इथून तुम्हाला ब्रँच टाकायचे। तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्हाला फिल करून घ्यायची आणि त्यानंतर इथे खाली दिलेला जो चेकबॉक्स आहे इथे क्लिक करायचा आणि त्यानंतर सेव्ह करायचा, म्हणजे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स हे सेव्ह होणार। फक्त एक लक्षात असू द्या, फक्त बँक अकाउंट डिटेल्स टाकताना कोणत्याही प्रकारची मिस्टेक व्हायला नको, कारण यामध्ये एडिट ऑप्शन आहे किंवा नाही हे आपण सध्या सांगू शकत नाही। त्यामुळे बँक अकाउंट टाकताना व्यवस्थित 2 वेळा चेक करा की तुम्ही टाकलेला अकाउंट नंबर हा व्यवस्थित आहे, IFSC कोड व्यवस्थित आहे, अकाउंट होल्डर नेम व्यवस्थित आहे, बँकचे नाव व्यवस्थित आहे, हे संपूर्ण अपडेट चेक करा आणि तुमचे बँक अकाउंट ॲड करा। बँक अकाउंट ॲड करणं अतिशय महत्त्वाचं आणि संपूर्ण विद्यार्थी, ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेला असेल तो रिन्युअल असो की नवीन असो, सर्वांना बँक अकाउंट डिटेल्स ॲड करायची आहे। तर लवकरात लवकर बँक अकाउंट डिटेल्स ॲड करून घ्या व स्वाधारबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।